नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची शक्यता, 15 नोव्हेंबरपर्यंत निकालाची शक्यता, सूत्रांची माहिती। निवडणुका सोयीच्या होण्यासाठी तारखा मॅनेज करतील, पण आम्ही विरोधी पक्ष जागरूक, संजय राऊतांची टीका। जागा वाटपात गोंधळ होऊ नये म्हणून भाजप बरोबर शिंदे आणि दादा गटाचे स्वतंत्र सर्वे, लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांची प्रश्नावली, सूत्रांची माहिती। उमेदवाराचा सर्वे रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास भाजप तिकीट कापणार, विद्यमान आमदारांनाही आदेश लागू होणार, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा निर्णय, सूत्रांची माहिती। 2 महिन्यांपासून आमचा सर्वे सुरू, निवडून येणाऱ्यालाच तिकीट देणार, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। राज्यात ठाकरे 2 सरकार येणार, ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत संजय राऊतांचा पुनरुच्चार, तर महायुतीला विधानसभेचा सर्वेही अनुकूल नाही, राऊतांची टीका। काळ्या पायाच्या उद्धव ठाकरेंमुळे राज्य अधोगतीकडे, ठाकरे 2 सरकार येईल असं वक्तव्य करत असतील तर जनता त्यांना चोख उत्तर देईल, नितेश राणेंचं राऊतांना प्रत्युत्तर। काँग्रेसकडे कुणी मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्यास नाना पटोलेंनी सांगावं, आम्ही स्वागत करू, संजय राऊतांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीत आरएसएस महायुतीसाठी मैदानात उतरणार, संघाचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये महाराष्ट्रात भाजप आणि संघात समन्वय साधणार। जरांगेंची आज नाशिकमध्ये शांतता रॅली, नाशिकमधील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, शहरातील वाहतूक मार्गातही बदल। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप, रॅलीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भुजबळांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्तात वाढ। आरक्षणावर चर्चेतून मार्ग काढण्यास आम्ही तयार, मी संसदेत बोलल्यावर माझ्या नवऱ्याला नोटीस येते, सुप्रिया सुळेंची टीका। घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळासमोरचं बटन दाबा, योजना बंद पडणार नाही, विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका, अजित पवारांचं आवाहन। मतं विकत घेण्यासाठी लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणी बेईमानांना ओवाळणी टाकणार नाही, बारामतीत लाडक्या बहिणीच दादांना पराभूत करतील, संजय राऊतांचा हल्लाबोल। लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचं अभियान, राखी पौर्णिमेनिमित्त लाडक्या बहिणींशी फडणवीस संवाद साधणार, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदेंचे बंधू रमेश शिंदेंची शरद पवारांसोबत भेट, मुलगा धनराज शिंदेंना विधानसभेचं तिकीट मिळवण्यासाठी रमेश शिंदेंच्या हालचाली। माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून प्रसारण सेवा विधेयक मागे, ऑनलाईन सामग्रीवर अतिनियंत्रणाच्या टीकेनंतर माघार, नवीन मसुद्यासाठी सरकारनं सूचना मागवल्या। राज्यातील निवासी डॉक्टरांचं आजपासून काम बंद आंदोलन, कोलकातामध्ये सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरवर अत्याचार करून हत्या केल्यानं निवासी डॉक्टर आक्रमक। कुस्तीपटू विनेश फोगाट प्रकरणी आज निकाल, रात्री 9:30 वाजता क्रीडा लवाद निकाल देणार, निर्णयाकडे संपूर्ण भारताचं लक्ष। माझ्यावर 1 कोटींचं कर्ज, 34 दिवसांपासून अन्न नाही, कामही मिळेना, तारक मेहता का उलटा चष्मा फेम अभिनेता गुरचरण सिंगनं सांगितली व्यथा।